हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. गेल्या 24 तासामध्ये इराणच्या 200 ठिकाणांवर इस्रायलचे हल्ले. इस्रायलच्या आयडीएफची माहिती. इराणमधल्या विविध ठिकाणच्या पायाभूत सुविधांना लक्ष. अमेरिकेची आता इतर देशांनाही रशियाकडनं तेल खरेदी करण्याची परवानगी. 11 एप्रिलपर्यंत रशियाचं तेल घेता येणार. भारतावरची 30 दिवसांची मुदतही आपोआप वाढली. इराणच्या मुस्तफा खामेनींबाबत अमेरिका इस्रायलचे अनेक दावे. खामेनींच्या जगण्याची गॅरंटी नाही, नेतन्याहू यांचं विधान. तर इराणचे सर्वोच्च नेते जखमी, ट्रम्प यांचा दावा. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यावरून देशभरात काँग्रेस आक्रमक. लोकसभेत काँग्रेस खासदारांची घोषणाबाजी. मुंबईतल्या विधान भवन परिसरात काँग्रेसचं आंदोलन. बारामती एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात सुनेत्रा पवार भाऊक. अजित पवारांची आठवण सांगताना सुनेत्रा पवार गहिवरल्या. धाराशिव जिल्हा परिषदेत महायुती सत्ता स्थापन करणार. अर्चना पाटील जिल्हा परिषदेच्या पुन्हा एकदा अध्यक्ष होणार. महायुतीकडनं उपाध्यक्षपदासाठी उषा गायकवाड यांचा अर्ज. प्रश्नोत्तराच्या तासामध्ये लेखी उत्तर न देणं अधिकाऱ्यांना भोवलं. सभापती राम शिंदेंचे जबाबदार अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश. नाशिक जिल्हा रुग्णालयातील औषध खरेदी संदर्भात प्रश्न केला होता उपस्थित. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात तृणमूल काँग्रेस आक्रमक. पक्षपातीपणाचा आरोप करत ज्ञानेश कुमारांना हटवा, काँग्रेसची मागणी. लोकसभा आणि राज्यसभेच्या अध्यक्षांना तृणमूलने दिलं पत्र. मासिक पाळीमध्ये पगारी रजा देण्यात यावी ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. महिलांना मासिक पाळीची रजा दिल्यास त्यांचं करिअरच संपेल, न्यायालयाचं निरीक्षण. लोअर परळमधल्या पुस्तक प्रदर्शनाचा वाद पेटला. प्रदर्शनात एकही मराठी पुस्तक नसल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. फिनिक्स मॉलमधील पुस्तक प्रदर्शन पाडलं बंद. राज्यामध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज. तर पिकांना सुरक्षित ठेवा, कृषी विभागाचं आवाहन. नमस्कार, मी अश्विन बापट. दुपारचे 4 वाजता आपण बघताय एबीपी माझा.